शेतकरी बंधूंनो नमस्कार. आपण पाठीमागच्याच व्हिडिओमध्ये चर्चा केली की केंद्र सरकारने प्रत्येक राज्यांना असा सल्ला देण्यात आलाय की यंदाचा जो आपला गळीत हंगाम आहे ऊसाचा तो साधारण 15 ते 17 दिवस अगोदर म्हणजेच रेग्युलर जेव्हा आपण 1 नोव्हेंबरला जो ऊसाचा गळीत हंगाम चालू करत असतो, पण यंदा 15 ते 17 दिवस आधी म्हणजे साधारण 15 ऑक्टोबरला गळीत हंगाम चालू करण्याचे निर्देश किंवा सल्ला केंद्र सरकारने प्रत्येक राज्यांना दिलाय. आता एकूणच हा सल्ला देण्यापाठीमागचे उद्देश कोणते आहेत? तर जे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये देखील सुद्धा आपण चर्चा केली आहे, की जी सध्या साखरेमध्ये असणारी तेजी आणि एकूणच मार्केटमध्ये साखरेवरती असणारा जो दबाव आहे, त्या दबाव कुठेतरी थोड्याफार प्रमाणात आपल्याला कमी करण्यासाठी आणि एकूणच मार्केटमध्ये सर्वसामान्य ग्राहकांना एक चांगल्या पद्धतीने दिलासा देण्यासाठी जेवढं गळीत हंगाम लवकर करून मार्केटमध्ये नवीन साखरेचा पुरवठा जेवढा जास्त प्रमाणात करता येईल, त्याच्यामुळेच कदाचित साखर कारखान्यांना प्रत्येक गळीत हंगामाचा जो परवाना आहे, तो परवाना घेण्यासाठी केंद्र सरकारने असेल किंवा राज्य सरकारने ते 30 सप्टेंबर पर्यंत मुदत दिली आहे. तसं बघता 30 सप्टेंबर पर्यंत मुदत देण्यापाठीमागची कारणं आणि काय जे आपण अगोदरची चर्चा केलेली आहे. 26-27 ला गळीत हंगाम करण्यासाठी मोस्टली शेतकरी बांधवांची जी काही देणी असतील, जे काही गोष्टी असतील, तर त्या ठिकाणी जी एफ-आर-पी असेल तर ती 100% रक्कम प्रत्येक शेतकरी बांधवांची अदा करून, अदा केलेलं सर्टिफिकेट जोडूनच तर 30 सप्टेंबर पर्यंत ते आपल्याला त्या ठिकाणी गळीत हंगामाचा परवाना त्या कारखान्याला भेटणार आहे. शक्यतो 1 ते 30 सप्टेंबर ही जरी मुदत दिली असेल, तर हे 1 ते 30 सप्टेंबरमध्ये त्या कारखानदारांनी ती परमिशन किंवा ती ठिकाणी घेणं गरजेचं आहे. परवाना न घेतल्यास त्या कारखान्याला मग तो खाजगी असेल किंवा सहकारी असेल, तर त्यांना कोणत्याही अटी किंवा शर्तीचं उल्लंघन करता येणार नाही. शक्यतो 30 सप्टेंबर पर्यंत गळीत हंगामाची परवानगी घेणं हे गरजेचं आहे. मग परवाना कोण देणार आहे? तर एकूणच साखर आयुक्तालय कार्यालय असतं ते दरवर्षी काय करत असतं, प्रत्येक कारखान्यांना गळीत हंगामाच्या आधी काय करत असतं, परवाना देत असतं आणि तो परवाना दिल्यानंतरच त्या गळीत हंगामामध्ये त्या कारखान्याला काय करायचं असतं, ऊस गाळप करण्याचा अधिकार त्या ठिकाणी राहत असतो. मग यंदा साधारण किती लागवड क्षेत्रावरती ऊस आहे किंवा किती साधारण उत्पादन निघू शकतं? तसं बघता यंदा जे ऊसाचं उत्पादन क्षेत्र आहे ते साधारण 12 लाख हेक्टर इतकं ऊसाचं उत्पादन क्षेत्र आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि साधारण कारखान्यांचा जो उपलब्ध ऊस आहे तो साधारण 1000 ते 1050 लाख टन इतकं ऊसाचं उत्पादन होण्याची शाश्वती राहू शकते आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला जे साखर उत्पादन जे होणार आहे ते साधारण 95 ते 100 लाख टन इतकी साखर आपल्याला महाराष्ट्रामध्ये उपलब्ध होऊ शकते. मग याचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांवरती काय परिणाम होऊ शकतो? जो गळीत हंगाम यंदा लवकर चालू करण्यासाठी जो केंद्र सरकारने सल्ला दिलाय आणि एकूणच कारखान्यांना 30 सप्टेंबर पर्यंत गळीत हंगामाची परवानगी घेण्याची जी सल्ला दिलाय सरकारने, मग याचा एकूणच आपल्या शेतकरी बांधवावरती ऊस उत्पादक शेतकऱ्यांवरती काय परिणाम दिसून येऊ शकतो? तर एफ-आर-पी थकबाकीवरती दबाव वाढू शकतो. जी मागील एफ-आर-पी जे असेल मग पूर्ण केल्याशिवाय परवाना नाही आणि त्यामुळे काय होणार आहे, थकीत बिलावरती कारखान्यावरती एकूणच आर्थिक दबाव त्या ठिकाणी वाढणार आहे. गाळप हंगामाची तयारी वेळेत करावी लागणार आहे कारण की 30 सप्टेंबर पर्यंत त्या ठिकाणी अंतिम मुदत असल्याने कारखान्यांना आर्थिक, तांत्रिक आणि प्रशासकीय तयारी आधीच पूर्ण करावी लागणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी घाईगडबड होणार आहे. तोडणी आणि वाहतुकीचे नियोजन महत्वाचं ठरणार आहे. का तर 1 महिन्यानंतर आपल्याला जेव्हा हंगाम चालू करायचा असतो, तर एकूणच ह्या गोष्टींचं नियोजन देखील करणं तितकंच गरजेचं आहे. ऊस उपलब्धता किती आहे? आपल्या क्षेत्रामध्ये किती ऊस उपलब्धता आहे? त्यामुळे तोडणीचं वेळापत्रक कसं ठरवणं गरजेचं आहे. मजूर वाहतूक यांचं नियोजन करणं शेतकऱ्यांसाठी कसं फायदेशीर ठरणार आहे. ह्या गोष्टी त्या ठिकाणी होऊ शकतात. त्याचबरोबर गाळप सुरू होण्याची तारीख अजून स्वतंत्र निर्णयाचा विषय अजून बाकी आहे. जरी केंद्र सरकारने 15 ऑक्टोबर पर्यंत सांगितलं असेल तरी राज्य सरकारने अंतिमता निर्णय अजूनही दिलेला नाही. पण 30 सप्टेंबर पर्यंत प्रत्येक कारखान्याने गळीत हंगामाची जी परवानगी आहे त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. तसं बघता साखरेच्या बाजारावरती एकूणच गळीत हंगाम लवकर सुरू झाल्यानंतर किंवा लवकर चालू झाल्यानंतर काय दिसून येतो परिणाम? तर एकूणच उपलब्धता ऊस किती आहे, साखर उतारा किती आहे, गाळपाचा वेग किती आहे आणि यांचा साखरेच्या बाजारभावावरती कसा परिणाम राहू शकतो? तसं बघता ऊसाचं उपलब्ध क्षेत्र त्या कारखान्यामध्ये किती राहू शकतं, साखर उतारा त्या साधारण त्या ऊसामधून किती निघू शकतं आणि एकूणच गाळपाचा वेग त्या कारखान्याचा किती आहे आणि त्याच्यामुळे मार्केटमध्ये साखर किती खुली होऊ शकते आणि त्याचा मार्केटवरती साखरेच्या तेजीवरती काय परिणाम दिसून येऊ शकतो? हा एक त्या ठिकाणी होऊ शकतो. जर गाळप मोठ्या प्रमाणावर आणि वेळेत सुरू झाले तर बाजारात नवीन साखरेचा पुरवठा वाढणार आहे आणि एकूणच साखरेच्या दरामध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न होऊ शकतो आणि उतार कमी राहिल्यास उत्पादनावरती दबाव येऊ शकतो आणि एकूणच मार्केटमध्ये तेजी आहे ती कायमस्वरूपी तेवढ्याच फरकाने राहू शकते. मग तसं बघता 30 सप्टेंबरची गाळपाची परवानगी मुदत ही केवळ कारखान्यांसाठी प्रशासकीय प्रक्रिया नाही तर तिचा संबंध शेतकऱ्यांच्या ऊस बिलाशी असेल, गाळप नियोजनाशी असेल किंवा आगामी साखर बाजारांशी असेल. जी मागील 100% एफ-आर-पी पूर्ण केल्याशिवाय आणि जे काही मागच्या देणी असतील त्या पूर्ण केल्याशिवाय कोणत्याही कारखान्याला ही जी मागणी असेल किंवा ही जी गोष्ट असेल तर ती गोष्ट साखर आयुक्त कार्यालयाकडून देऊ शकत नाही. त्याच्यामुळे ही गोष्ट सुद्धा सर्व शेतकरी बांधवांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर एकूणच हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून जरूर सांगा. ज्याही शेतकरी बांधवांनी अजूनही आपल्या YouTube, Insta, Facebookला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर त्या शेतकरी बांधवांनी जरूर करावे. धन्यवाद.